आणखीन किती खालच्या पातळीवर आपण महाराष्ट्राला नेणार आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। तो लॉजिस्टिक म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेतोय, विज्ञानामध्ये नेतोय, सगळ्या तंत्रज्ञानाने नेतोय, आणि तुम्ही परत त्याची लिंबाच्या लागवडीवरती आलात। आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसं न्यायचं ते लॉजिस्टिक मध्ये येईल, पण त्याला टाचण्या मारणं हे काय आमचं काम नाही। शून्य नेते किंवा पुढारी आहेत त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात। त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत। हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो। त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरल्याच्या कळू द्या। नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा। हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या। फक्त त्या निमित्ताने गावोगावी असे भोंदू बाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली। आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते। सगळ्यांना धन्यवाद। कालच्या 23 जानेवारीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं, आणि त्यानिमित्त जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी जाहीर केलं होतं की लवकरच मराठी माणसांसाठी, इथल्या भूमिपुत्रांसाठी शिवसेना एक पाऊल पुढे टाकत आहे। कारण आजपर्यंत गेल्या 60 वर्षात अनेक क्षेत्र अशी आहेत की जिथे मराठी माणसाला दरवाजे बंद होते, स्थानिक भूमिपुत्रांना दरवाजे बंद होते, त्यांच्यासाठी शिवसेनेने आंदोलनं केली। स्थानीय लोकाधिकार असो, भारतीय कामगार सेना असेल, बँक कर्मचारी सेना असेल, अशा अनेक सेनांची स्थापना केली। नुसती आंदोलनच नाही केली तर आम्ही त्यांचे प्रशिक्षण वर्ग पण सुरू केले। हे प्रशिक्षण वर्ग एवढ्यासाठी की एखाद्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर जर तिथे रोजगाराची आणि नोकरीची संधी उपलब्ध झाली तर आपल्याकडे तशी कुशल मराठी मुलं आणि मुली पाहिजेत, तर त्यांना त्या पात्रतेप्रमाणे शिक्षण देणं, पात्र होण्यासाठी शिक्षण देणं हे एक ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने हे वर्ग सुरू केले। आता जमाना आणखीन पुढे जात चाललेला आहे। या जमान्यामध्ये आता तुम्ही सगळेजण बघताय की एक्सपोर्ट इम्पोर्ट, त्याच्यानंतर त्याला सगळं लागणारं लॉजिस्टिक हे फार एक मोठं क्षेत्र निर्माण झालेलं आहे। एअरपोर्ट येत आहेत, पोर्ट येत आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा येत आहेत की तिथे आता रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत। जसं नवी मुंबई एअरपोर्ट येतोय तिथे सुद्धा भूमिपुत्रांचं काय, मग त्यांना तिथे नोकरीची संधी असेल तर ती संधी आपण गमावता कामा नये। आणि एकूणच मगाशी मी या सगळ्यांचं मार्गदर्शन ऐकलं, ही सगळी मान्यवर आहेत आणि हे नुसते शिक्षक नाही आहेत, तर हे एक 2-2, 3-3 पिढ्या या क्षेत्रात काम करणारी मोठी दिग्गज माणसं आहेत, ज्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत। हे स्वतः रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतात, देत आहेत। आणि त्यांनी जे ओळखलं की या क्षेत्राला खूप वाव आहे, या क्षेत्रात खूप वाव आहे। जसं एक लॉजिस्टिकचं ध्येय असतं की मागणीप्रमाणे माल पुरवणं आणि तो योग्य दर्जेदार माल किंवा उत्पादन हे त्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, तसंच या क्षेत्रामध्ये उत्तम दर्जेदार कुशल मुलं आणि मुलींची आवश्यकता आहे। मग त्यांना कौशल्य कसं द्यायचं, कुशल कसं बनवायचं, तर ते आजपासून आम्ही शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या आणि लोकाधिकारच्या माध्यमातून सुरू करत आहोत। आणि मला खात्री आहे आत्ताही एक आम्ही 30 जणांची टेस्ट बॅच घेतो आहोत। या सगळ्यांना उद्या रोजगाराची हमी आहे। त्यांना हे विमानतळ असतील, बंदरं असतील, इथे नेऊन सुद्धा प्रॅक्टिकल सुद्धा हे शिकवलं जाईल, दाखवलं जाईल, काय काय करावं लागतं। मग ते कस्टम क्लिअरन्स असेल, आणखीन काही असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या जातील, त्यांना शिकवल्या जातील की जेणेकरून इथे शिकलेल्या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट हातात मिळाल्यानंतर हा सुशिक्षित आहे या क्षेत्रामधला आणि हा तयार झालेला आहे, त्याला आपल्याकडे कंपनीत नोकरी द्यायला काही हरकत नाही। एवढ्या योग्यतेचा आम्ही इथून
विद्यार्थी तयार करणार आहोत. म्हणून मी या सगळ्या दिग्गजांना पहिल्या प्रथम धन्यवाद देतोय की त्यांनी आपला अनुभव हा स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता हा आपल्या अनुभवाचं राज्याला आपल्या अनुभवाचा राज्याला कसा उपयोग करून देता येईल. आणि शंतनूजी, आपण मगाशी जे बोललात मार्गदर्शन करतात तर ते फार मोठं आहे की महाराष्ट्र एक राज्य आहे, पण ते राज्य आज इतर काही देशांपेक्षाही मोठं आहे. पण एवढं मोठं राज्य आहे, त्याच्याकडे एवढी सगळी क्षमता आहे. त्या क्षमतेचा पूर्ण वापर जर का केला तर आपला देश जो एक मोठी इकॉनॉमी होण्याचं स्वप्न नुसतं आतापर्यंत दाखवत आलेलं आहे सरकार, ते नुसतं स्वप्न न राहता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्याच्यासाठी आजपासून आम्ही या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. मला खात्री आहे आपल्या माध्यमातून ह्या उपक्रमाची माहिती ही केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल. आणि जसजसे वर्ग आमचे वाढत जातील, आमचा इरादा आहे की राज्यभर हे वर्ग सुरू करायचे. तिथे जसे वर्ग वाढतील तसतसं महाराष्ट्र हा अधिक सक्षमतेने या क्षेत्रात अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही. आणखीन किती खालच्या पातळीवर आपण महाराष्ट्राला नेणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, कारण आता तुम्ही नेमका या सगळ्या विषयाचा विरुद्ध टोक गाठलं. आम्ही आता जो सुरू करतोय विषय तो लॉजिस्टिक म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेतोय, विज्ञानामध्ये नेतोय, सगळ्या तंत्रज्ञानाने नेतोय. आणि तुम्ही परत त्याची लिंबाच्या लागवडीवरती आलात. आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसं न्यायचं ते लॉजिस्टिक मध्ये येईल, पण त्याला टाचण्या मारणं हे काय आमचं काम नाहीये. यामध्ये अनेक मोठे राजकीय चेहरे आहेत. मंत्रिमंडळातली दुर्दैवाने काय माहितीये ना, अनेक क्लिप्स ज्या एप्स्टीन फाईल्स सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्रात हे एप्स्टीन फाईल्सचं काही प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आता या एप्स्टीन फाईल्स वरनं कोणाचं लक्ष उडू नये किंवा उडावं म्हणून आणखीन काहीतरी या महाराष्ट्रात नवीन विषय सुरू होता कामा नये. आता मला असं वाटतं की जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितोय त्याच्यामध्ये मी वारंवार उल्लेख करेन की जादूटोणा विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्याचं पालन हे अत्यंत कठोरतेने जर का झालं. आणि महत्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख केला की अनेक राजकीय नेत्यांची नावं येत आहेत, हा फोटो आणि नावच येत आहे. केंद्रातले नेते आहेत. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना की ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. आणि मला असं वाटतं ते जर का वेळेमध्ये या कोर्सला आले तर त्यांचं सुद्धा आयुष्याचं भलं आम्ही करू शकतो. सर, अशी देखील एक माहिती मिळते की ज्या वेळेला तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं तेव्हा दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं होतं त्या संस्थेसाठी. जयंत पाटील यांचं देखील नाव. तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये. कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. मराठवाड्याचं पाणी नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. पण उद्धवजी, आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही काही सांगणार असला कारण एकूण जर गेल्या 3 आठवड्यातला कारभार बघितला, जे काही कामकाज बघितलं, विरोधी पक्ष कारण आता विरोधी पक्षाच्या हातात मोठा मुद्दा सापडला. नाही, मुद्दा मोठा आहेच, पण तो मुद्दा सत्ताधारी आमदारांच्या बरोबर संबंधित आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी जसं आता आमचे अनिल परब आहेत, आणखीन अंबादास दानवे बसलेले आहेत, आणखीन सगळे आमदार आहेत, सुनील आहेत, विलास पोतनीस होते, या सर्वांनी वेळोवेळी अगदी पुराव्यानिशी काही प्रकरणं बाहेर काढलीच ना. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अगदी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. तरी देखील त्याच्यावरती म्हणून मी तुमच्या लक्षात असेल की गेल्या अधिवेशनात प्रेसशी बोलताना बोललो होतो की एक पांघरुण मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे की सगळ्यांच्या पापावरती पांघरुण घालणं आणि ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवावं.
जे अध्यक्ष आहे ठीक आहे, मला असं वाटतं याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन केलं, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. नाही, असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदूबाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अगदी ओम फट स्वाहापासून सगळ्यांवर. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत थेट मंत्र्यांमध्ये म्हणजे सत्ताधारी मंत्र्यांमध्ये मारामारी झाली. कशा प्रकारे शंभूराज देसाईंनी असा पण आरोप लावलाय की पोलिसांनी शंभूराज देसाईंच्या कॅबिनेट मंत्रीपासून सुद्धा शंभूराज देसाईंना पोलिसांनी जे आहे त्यांना खेचून बाहेर काढलं. आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते. सगळ्यांना धन्यवाद देतो. चला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.